नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण या व्हिडिओमध्ये संभाजीनगर या जेवढे पण याच्यामध्ये BAMS कॉलेजेस आहे त्याचा राउंड 1चा कट ऑफ बघणार आहे, कॅटेगरी वाईज बघणार आहे. तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत बघा कारण तुम्हाला सगळी क्लॅरिटी याच्यामध्ये आली पाहिजे. ठीक आहे. एक अजून महत्त्वाची गोष्ट बघा, कोणतं पण कॉलेजचा कट ऑफ हा कमी जातो जास्त जातो त्याच्यावर काही होत नाही. फक्त तुम्ही जर का परफेक्ट चॉईस फिलिंग केली ना तर त्याच्यानुसार तुम्हाला जी रँक असेल आणि तुमची जी प्रायोरिटी असेल त्याच्यानुसार तुम्हाला बेस्ट पॉसिबल कॉलेज अलॉट होणार. त्याच्यासाठी मी परत 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 म्हणत असतो की जी चॉईस फिलिंग आहे ती तुम्ही माझ्याकडून केली पाहिजे. कारण हा कसा मुद्दा असतो ना, तुम्हाला खूप काही माहित नसतं काउन्सिलिंग रिलेटेड. ठीक आहे. तर तुम्ही खाली दिलेल्या किंवा 7887559633 या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता अथवा माडा कॉलनी, भोकरदन किंवा संभाजीनगरमध्ये सुद्धा तुम्ही व्हिजिट देऊन मला कॉल करून बोलू शकता. ठीक आहे. डायरेक्टली मला भेटू शकता. चालेल. चला आपण स्टार्ट करूया. सगळ्यात अगोदर जो कॉलेज आहे तर वन ऑफ द फायनिएस्ट कॉलेज आहे आपल्याकडे महाराष्ट्राचा. तो कॉलेज म्हणजे CSMSS कॉलेज हा आपला आहे. त्याचा कॅटेगरी वाईज कट ऑफ बघितला आपण तर ओपन कॅटेगरीसाठी काय गेला होता तर SML सुद्धा लिहिलेली आहे, सगळं काही लिहिलेलं आहे, तुम्ही बघू शकत असाल. तर ओपन कॅटेगरी जी आहे त्याचा कट ऑफ काय गेलेला आहे इथं तर 1,37,402 ऑल इंडिया रँक वरती क्लोज झालेला आहे. सिरियल नंबर काय होता त्या कॅन्डिडेटचा तर बघू शकत असाल तुम्ही 1506. मार्क किती होते त्या कॅन्डिडेटला 440. ओबीसी विद्यार्थी ओबीसी कॅन्डिडेटचा विचार केला आपण तर 1,40,978. सिरियल नंबर म्हणजे SML रँक 1627 आणि मार्क किती होते त्याला तर 438. त्याच्यानंतर SC कॅटेगरी बघितली आपण तर 3,32,066. सिरियल नंबर बघितला तर 43,030 आणि मार्क बघितले तर 390. ठीक आहे. ST कॅटेगरी 4,38,979. सिरियल नंबर 12,678 आणि मार्क किती होते या कॅन्डिडेटला तर 301. ठीक आहे. चालेल. आता याच्यानंतर ST कॅटेगरी सांगितली मी. विजय कॅटेगरीला 1,43,298. सिरियल नंबर म्हणजे SML रँक 1699 आणि मार्क बघितले तर 437. ठीक आहे. NTBचा विचार केला तर 1,91,936 असा गेला होता. SML रँक बघू शकत असाल तुम्ही 62,59 अशी गेली होती आणि त्याच्यानुसारच आता आपण दुसरी गोष्टचा विचार केला ती गोष्ट म्हणजे काय मार्क किती होते त्या कॅन्डिडेटला तर मार्क आपण बघू शकत असाल इथं किती होते तर NTB कॅटेगरीला 410. ठीक आहे. NTC ला 1,39,152 आणि सोबतच SML रँक 1572 मार्क 439. ठीक आहे. NTDचा 1,37,478 सिरियल नंबर 1504 आणि मार्क 440. ठीक आहे. SCBCचा 1,42,949 सिरियल नंबर 1683 आणि मार्क किती होते 437. IQ कोटाचा पण कट ऑफ दिलेला आहे. IQ मधून सुद्धा ऍडमिशन पाहिजे असेल तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. कोणत्या नंबरवरती 7887559633. ठीक आहे. IQ कोटाची चॉईस फिलिंगची फीस किती आहे तर 5,000 आपली फीस आहे. का बरं एवढी जास्त आहे दादा तर IQ कोटामध्ये सिलेक्टेड कॉलेजेस टाकावं लागतं, त्यांची फीस विचारावी लागते, त्याचा डोनेशन असतो का नाही ते सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला इथं दिली जाते. चालेल. त्याच्यानंतर शिवा ट्रस्ट यशवंतराव चव्हाण आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज हा पण कॉलेज आपला संभाजीनगरमध्ये आहे. या कॉलेज आपण आता मी याच्या पुढे फक्त आणि फक्त काय सांगणार आहे तर ऑल इंडिया रँक सांगणार आहे. मार्क नाही सांगणार कारण मार्क वरती कट ऑफ आपला डिसाईड होत नाही किंवा आपण ऑल इंडिया रँक किंवा SML रँक वरती डिसाईड होतो. ठीक आहे. याची PDF जर का पाहिजे असेल तुम्हाला या कॉलेज लिस्टची तर तुम्ही लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तिथून जॉईन तुम्ही काय करू शकतात तर व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकतात किंवा टेलिग्राम जॉईन करा. कारण टेलिग्राम मध्ये कसं असतं की मेसेज टाकलं मी कोणतं पण तर ते परमनंट राहतं, हे परमनंट राहत नाही व्हॉट्सअपवरती. तर तुम्ही शक्यतो टेलिग्राम जॉईन करा. चालेल. त्याच्यानंतर ओपन कॅटेगरीसाठी शिवा ट्रस्टची गोष्ट करत आहे 2,34,818. ओबीसी साठी 2,51,062 ऑल इंडिया रँक आहे. ठीक आहे. SC कॅटेगरीसाठी 3,08,199. ST कॅटेगरीसाठी 5,03,67. विजय कॅटेगरीसाठी 3,49,429. NTB कॅटेगरीसाठी 2,68,935. NTC कॅटेगरीसाठी 2,43,355. NTD कॅटेगरीसाठी 2,35,471. SCBC साठी 2,44,098. IQ कोटाचा कट ऑफ 9,51,097. चालेल. त्याच्यानंतर आपल्याकडे आहे आनंद आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज वैजापूरचा हा कॉलेज आहे. या कॉलेजचा कट ऑफ काय गेलेला आहे तर ओपन कॅटेगरीसाठी 2,46,971. ओबीसी कॅटेगरीसाठी 2,57,234. SC कॅटेगरीसाठी 3,16,669. ST कॅटेगरीसाठी 5,01,102. विजय कॅटेगरीसाठी 2,64,591. NTB कॅटेगरीसाठी 2,84,378. NTC कॅटेगरीसाठी 2,49,010. NTDचा कट ऑफ इथं काढण्यात आलेला नाही कारण इथं सिलेक्शन झालेलं नाही कारण इथं
कॅटेगरी वाईज सीट रिक्त नसेल या कॉलेजमध्ये. ठीक आहे. चालेल, तुम्हाला समजलं हे गोष्ट? चालेल. एक अजून महत्त्वाची गोष्ट, या कॉलेजेसचे जर का रिव्ह्यू बघायचे असेल ते पण चॅनलवरती अपलोड केलेलं आहे. फक्त तुम्हाला प्लेलिस्ट व्हिजिट करायची आहे किंवा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्या गोष्टीची पण, तिथं पण जाऊन तुम्ही ते बघू शकता. ठीक आहे. आयक्यू कोटाबद्दल विचार केला तर 8,48,552 मार्कवरती हा क्लोज झाला होता आयक्यू कोटासाठी. तर याच्यानंतर आपल्याकडे नेक्स्ट कॉलेज आहे साई आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज, छत्रपती संभाजीनगरचं कॉलेज हा आहे. साई आयुर्वेदिक सगळे कॉलेज संभाजीनगरचे, तरी सुद्धा या कॉलेजचा कट ऑफ बघून घेऊया आपण. तर ओपन कॅटेगरीसाठी 2,95,561, ओबीसी साठी 3,10,465, एससी कॅटेगरीसाठी 3,39,091, एसटी कॅटेगरीसाठी 5,21,114. त्याच्यानंतर विजय कॅटेगरीसाठी आपलं विजय कॅटेगरीसाठी 3,03,001. एनटीबी साठी इथं काढण्यात आलेला नाही कारण सीट नसेल या कॉलेजमध्ये एनटीबी कॅटेगरीसाठी. एनटी सीट साठी 2,99,933, एनटीडी कॅटेगरीसाठी 9,97,212, एससीबीसी साठी 3,05,361. तुम्ही मार्क पण बघून घ्या इथून. ठीक आहे, चालेल. मार्क दिसत असेल तुम्हाला कॅटेगरी वाईज. आयक्यू कोटासाठी किती गेलेला आहे या कॉलेजचा कट ऑफ? 9,80,755 म्हणजे 164 मार्क. चालेल. याच्यानंतर आहे आपल्याकडे धनेश्वरी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज. हा माझा कॉलेज आहे. चालेल, माझा कॉलेजचा पण कट ऑफ काढलेला आहे. तर बघून घेऊया ओपन कॅटेगरीसाठी काय गेलेला होता. तर 2,33,796, ओबीसी कॅटेगरीसाठी 2,49,448, एससी कॅटेगरीसाठी 3,03,519, एसटी कॅटेगरीसाठी 4,74,139, विजय कॅटेगरीसाठी 2,69,984, एनटीबी कॅटेगरीसाठी 2,64,624, एनटीसी कॅटेगरीसाठी 2,38,978, एनटीडी कॅटेगरीसाठी 2,74,079, एसीबीसी साठी 2,50,268, आयक्यू कोटासाठी 7,28,940. म्हणजे या कॉलेजचं जे आयक्यू कोटाचा कट ऑफ आहे तो खूप जास्त आहे. चालेल. त्याच्यानंतर श्रेयस आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज, आपण संभाजीनगरचं कॉलेज आहे. आपण या कॉलेजचं रिव्ह्यू बघितलेला आहे ऑलरेडी, चॅनलवरती आहे, ते बघून घ्या तुम्ही नक्कीच. मी टाकलेला सुद्धा आहे. ओपन कॅटेगरीसाठी 2,75,330 गेला होता. मार्क मार्क किती? 368. ओबीसी कॅटेगरीसाठी 2,95,450, एससी कॅटेगरीसाठी 3,43,922, एसटी कॅटेगरीसाठी 4,77,003, विजय कॅटेगरीसाठी 2,87,075, एनटीबी कॅटेगरीसाठी 2,78,614, एनटीसी कॅटेगरीसाठी 2,79,505. तसंच आपण एनटीडीचा विचार केला तर 2,87,632, एससीबीसी कॅटेगरीसाठी 2,99,722. आयक्यू कोटासाठी काय गेला होता तर 7,74,802. चालेल. आता काही दिगंबर आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज, हा कॉलेज संभाजीनगरमध्ये नाही, पैठणमध्ये आहे, संभाजीनगरहून 50 किलोमीटर दूर. चालेल. तर कट ऑफ बघून घेऊया आपण. ओपन कॅटेगरीसाठी 3,16,167, ओबीसी साठी 3,38,049, एससी साठी 3,64,279, एसटी साठी 5,69,452, बीजे साठी 3,21,922, एनटीबी साठी 3,54,169, एनटीसी साठी 3,19,398, एससीबीसी साठी 3,21,966 आणि आयक्यू कोटासाठी 9,93,399. चालेल. आता तुम्ही हे पण सांगू शकता मला की दादा कोणतं कॉलेजचं राहिला असेल तर तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये विचारू शकता. राऊंड 1चा कट ऑफ आहे. राऊंड 2चा एक्सपेक्टेड कट ऑफ तुम्ही 10,000 रँकनं कमी करून घ्या. फक्त सीएसएमएसएस सोडून द्या. चालेल. सीएसएमएसएस सोडून द्या. बाकीचे सगळे 10,000 रँक कमी करून घ्या. त्याच्यानुसार तुम्हाला समजून जाईल. आता बीएएमएस महाराष्ट्रातले सगळे जर का तुम्हाला कॉलेजेस बघायचे असेल तर तुम्ही इथं व्हिडिओ दिसत असेल तो व्हिडिओवरती क्लिक करून बघू शकता. सोबतच ज्यांना चॉईस फिलिंग कशी करतात ते बघायचं असेल ते तुम्ही इथं क्लिक करून बघू शकता. ठीक आहे. आणि सगळं काही आहे चॅनलवरती, तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जास्त करून जास्त लोकांपर्यंत या चॅनलला पोहोचवा. धन्यवाद.